फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते। आज तुम्हाला घरामध्ये भिंतीसोबत काही व्यायाम देतीये आणि ते व्यायाम तुमचं चरबी, तुमचं सुटलेलं पोट, तुमच्या बेंबीपासलं बाहेर चाललेलं पोट ते पण कमी करायला मदत करणार आहे। स्पेशली सिझरिंग नंतर तुमचं पोट एकदम वाढायला लागतं कारण तिथे चरबी जमा असते। ती चरबी तुम्हाला पगळवायला किंवा ती चरबी कमी करायला तुम्हाला खूप टाइम लागतो मित्रांनो। तर त्याच्यासाठी हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा। जर तुम्ही झोपलेले आहात आणि तुमच्या बेड जवळच भिंत आहे तर त्याच भिंतीला सकाळी सकाळी हे व्यायाम करायचे। हे व्यायाम तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणार आहे। हे व्यायाम तुम्हाला बारीक करणार आहे। हे व्यायाम तुमचं बेंबीपासलं जे डिलिव्हरी नंतरचे जे पोट निघालंय ना ते कमी करायला मदत करणार। सिझरिंग नंतर तुम्ही 6 ते 7 महिन्याच्या नंतर हे व्यायाम करू शकता असे व्यायाम आहेत। ते पण एकदम आरामशीर भिंतीवरती तुम्हाला दोन्ही पाय लावायचे आणि हा व्यायाम करायचा आहे। व्यायाम तुम्हाला 100% रिझल्ट पण देणार आहे मित्रांनो। नक्की करून बघा मित्रांनो। आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे। तर तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही अंथरुणावरती आहात तुमच्या बेडच्या जवळ जर भिंत आहे तर तुम्ही काय करायचंय, फक्त दोन्ही पायाला तुम्हाला ह्या पद्धतीनं भिंतीला टाच लावायची। टाच ह्या पद्धतीने लावल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे कंबर आहे ना ते तुम्हाला ह्या पद्धतीने उचलायचं आणि एक स्टेप खाली यायचंय, परत पाय सरळ घेऊन जायचंय, परत एक स्टेप खाली यायचंय, परत पाय सरळ घेऊन जायचंय। याने होणार काय, ताण बेंबीवरती येणार आहे, ताण पोटावरती येणार आहे। सगळ्यात जास्त ताण बेंबीवरती येणार आहे। त्याचं कारण आहे, ज्यावेळेस तुम्ही कंबर उचलताय ना तुमच्या खाली दोन्ही खांद्यांवरती तुमचं वजन जात आहे आणि जास्तीत जास्त ताण मग तुमच्या पोटावरती येतो। ज्यावेळेस तुम्ही करा तुमच्या लक्षात पण येऊन जाईल। हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 40 वेळा। जे बेंबीपासलं पोट आहे ना आरामशीर तुम्हाला कमी व्हायला खूप म्हणजे खूप हेल्प होणार आहे। तुम्ही हा व्यायाम सकाळी सकाळी नक्की करा। हे बघा, फक्त एक स्टेप खाली जायचंय आणि दोन्ही पाय सरळ करायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। व्यायाम पण आरामशीर आहे। जेव्हा सकाळी झोपेतून उठलाय ना त्याच वेळेस बेड जवळ जा आणि बस बेडच्या वरती जी भिंत आहे तुमच्या बेडच्या शेजारी बस तिला दोन्ही टाचा लावून तुम्हाला हा व्यायाम करायचा। परत 10चा सेट घेऊया। बघा, हे पद्धतीनं कंबर उचललाय तुम्ही, एक स्टेप खाली यायचंय आणि परत एक स्टेप खाली यायचंय आणि परत 10 9 8 7 6 5 4 3 2 1। रिझल्ट पण तुम्हाला नक्की भेटेल मित्रांनो। हा व्यायाम तुम्ही नक्की करा। हे बघा, आता काय करायचंय, आता या परत पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीनं पायांना दोन्ही बोट पोस्ट मध्ये तुम्हाला दोन्ही पायांना ठेवल्यानंतर फक्त काय करायचंय, हे बघा या पद्धतीनं। त्यावेळेस पण तुम्हाला काय करायचं, तुम्हाला कमरेला वरती उचलायचंय कारण कंबर उचलल्यानंतर ताण आपोआप पोट आणि बेंबी या एरियावरती जास्तीत जास्त येतो। हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे 40 वेळा। 20-20चा सेट घ्या आणि हा व्यायाम करा मित्रांनो। 1 कंबर उचलले आता आणि 2 3 4 5 6 7 8 9 10। पोटाची चरबी असो, बेंबीपासली चरबी असो आणि पूर्ण शरीराचं वजन असो आरामशीर कमी होणारे हे व्यायाम आहेत मित्रांनो। त्याच्यासाठी नक्की करून बघा। रिझल्ट पण तुम्हाला त्याच पद्धतीनं नक्की भेटणार आहे। आता काय करायचंय, परत 10चा सेट घ्यायचा आहे, परत उचलायचंय 10 9 8 7 6 5 4
3 2 1. लगेच जाऊया आपल्या तिसऱ्या व्यायामाकडे. हे बघा, आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय, पायांना ह्या पद्धतीनंच मला याच्यावरती भिंतीवरती ठेवायचंय आणि राईट वाला लेफ्ट साइड, राईट साइड लेफ्ट साइड पूर्ण टर्न करायचंय, ट्विस्ट करायचंय. तुम्हाला जे तुमचं पोट असेल आणि कंबर असेल त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. त्याचबरोबर थाय फॅट असो, इनर थाय फॅट असो आणि पेमीप्लसची चरबी असो कमी व्हायला मित्रांनो खूप लवकरात लवकर तुम्हाला मदत होणार आहे. हे बघा, दोन्ही पायांना ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर काय करायचंय, 1 2 3 4 5 5 6 7 8 9 10. याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो, जे ऍडव्हान्स मध्ये असतील ना त्यांनी काय करायचंय, जर तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचंय आणि तुमचं बॅक तुम्हाला साथ देते, तुमचं कंबर तुम्हाला साथ देते, तुम्ही काय करायचं, पायांना क्लोज करायचंय, बॅक उचलायचंय आणि पूर्णपणे तुमच्या दोन्ही गुडघ्यांना ट्विस्ट करायचंय. कोणी जे ऍडव्हान्स मध्ये असेल त्यांनी, जे बिगनर आहेत, जे सुरुवातीला प्रॅक्टिस करताय, फक्त वजन कमी करताय, प्रॉब्लेम्स असू शकता कमरेचे, त्यांनी स्किप करायचा आहे हा. त्यांनी काय करायचं, ह्याच पद्धतीनं हा व्यायाम करायचा. हे बघा, या पद्धतीनं. पण जे ऍडव्हान्स असतील ना ते हे बॅक उचलून मग तुम्ही पूर्ण कमरेला ट्विस्ट करू शकता. 10 9 8 7 6 5 4 4 3 2 1. रिझल्ट देणारा व्यायाम आहे मित्रांनो, जो तुम्हाला सकाळी सकाळी जर केला ना तर तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट पण भेटणार आहे. कितीही इथलं पोट बाहेर आलेलं असू द्या, ते कमी व्हायला तुम्हाला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे ह्या व्यायामाची. त्याच्यासाठी ना तुम्ही करून नक्की बघा मित्रांनो. व्यायाम खूप सोपे आहेत जे तुम्हाला रिझल्ट देणारे आहेत. सकाळी सकाळी जर केला ना तर 100% रिझल्ट भेटेल. फक्त थोडंसं डाएटवरती लक्ष द्या. म्हणजे डाएट जर केलं तुम्ही तर ह्या व्यायामाचा रिझल्ट पण तुम्हाला नक्की भेटेल. तो पण फक्त आणि फक्त 10 दिवसात. हो मित्रांनो, 10 दिवसात तुम्हाला तुमचं जे डिलिव्हरी सारखं पोट बाहेर निघालं आहे ना ते कमी व्हायला मदत होणार आहे. खूप 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 उपयोगी व्यायाम आहेत. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा मित्रांनो. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.